आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केलेलं आहे. अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई मोही त्याचा मला नाही केलं ते प्रश्नच मला विचारू नका. पाठिंबा देत नाही तर मग व्यासपीठावर बसले. सत्ताधारी व्यासपीठावर आले. आता सगळे आमदार खासदार मंत्री बी तुम्हाला नाही कळायचं जावं. खरंच नाही कळायचं. देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय गावाडे पण जेव्हा सगळं बुज बसेल ना म्हणून देवेंद्र फडणवीस वाटणार हे गावडं विचित्र आहे. हे पोट सोपं नाही. आणखी लई काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्यांना म्हणता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय आम्हाला मराठीला पक्का माहिती. आम्ही त्यांना निवडून आणलेले घरी मराठी ते वळवळच करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही इथं बसले. आता मग तर 25-26 जण येऊन गेले खासदार आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सत्तेचे आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन याच आहे गोरगरिबांना फडणवीस का अडवतो. काय मिळणार आहे राज्य असतील करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा. कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता गेला. मुंबई थोडी आहे. राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्याच बाबतीत. राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर.